नमस्कार, मी किशोर अग्रवाल। आज मकर संक्रांतीच्या सगळ्यांना शुभेच्छा। तिळगुळाला जसं संक्रांतीला महत्व आहे तसं पतंगालाही सुद्धा महत्व आहे। मी आज आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर येथील बुडी लाईन या भागामध्ये। पतंगाचे मॅन्युफॅक्चरर्स आहेत, पतंग स्वतः तयार करणार आहेत। तर चला आपण बघू या दुकानामध्ये काय काय कशा पद्धतीने दुकानं सजवलेली आहेत। धन्यवाद। या आहे बुडी लाईन मधील फार जुनं दुकान प्रकाश पतंग आणि मांजा मेकर। या ठिकाणी नायलॉन मांजा विक्रीच नाही। आजकाल सरकारनं बंदी घातल्यामुळे कुठेच मिळत नाही। पहा दुकानावर गर्दी किती आहे। या ठिकाणी मांजा छत्रीवर गुंडाळून देत आहेत। आज दुकानं फार सजवलेले आहेत पतंगाचे। ही प्रकाशवाल्यांचं ही दुकान आहे, फार जुने दुकान आहेत। जुना मोंड्यातील नवाबपुरा यामध्ये रवी कुमार पतंग मेकर्स आहेत। हे फार जुने दुकान आहे यांचं। फार गर्दी असते, सध्या संध्याकाळची वेळ असल्यामुळे नाहीये। मी आज आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर येथील राजा बाजार येथील पतंगाच्या दुकानावर। चला पाहूया इथे पतंग कशी खरेदी होतीये आणि गर्दी कशी आहे। तर चला। हे पहा, हे आहे हिना पतंग मार्ट। या ठिकाणी चक्र्या दिसत आहेत। 100 रुपयापासून 400 रुपयापर्यंत चक्र्या मिळतात। खाली मांजा याला वेगळा हे करावं लागतं। बघा इथे बोर्ड लावलेला आहे, यहाँ पर नायलॉन मांजा नहीं मिलेगा। सरकारने बंदी घातलेली आहे, तेव्हापासून नायलॉन मांजा विक्री बंद झालेली आहे। पहा ही पतंग घेण्यासाठी गर्दी। समोरही एक दुकान दिसत आहे, चक्र्या टांगलेल्या आहेत। हे पूर्ण पतंगाचं माहेरघर आहे। हिना पतंग मार्ट शहरातले फार मोठे जुने पतंगाचे दुकान आहे। सध्या राजा बाजार येथील मोठ्या पतंगाच्या दुकानावर पहा या ठिकाणी चक्र्या आणि पतंगे कशा पद्धतीने लावलेले आहेत। बघा या ठिकाणी चक्रीवर मांजा कसा गुंडाळून देत आहेत। चक्रीवर दोरा आणि मांजा गुंडाळून देत आहेत।